रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आज मी आपल्याकरता खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेले आहे. तर मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये जो टॉपिक आपण घेतला होता की सरपटी मात्रा 4 याच्याच लग्या कशा बघायच्या आणि लग्या कोणत्या पद्धतीने वाजवायच्या. तर आता आपण सरपटी मात्रा 8 मधील 8 मात्र्यामध्ये जे सरपट्या येतात आणि ज्या सरपट्याच्या उत्कृष्ट पद्धतीने चौपट लग्या वाजल्या जातात तर ते लग्या मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, सरपटीच्या लग्या. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात. तर सुरुवातीला बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जे सरपट्या दिल्या तर अक्षराची ओळख कोणाला सांगायची गरज नाही, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अक्षराची ओळख नॉर्मल सांगितलेली आहे. यामध्ये थोडं फास्ट सांगतो. जर कोणाला कळलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरपटी मात्रा 4 आणि सरपटी मात्रा 8 दोन्ही याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर आपण तिथून स्पष्टपणे बघून घ्या. तर आता चला सुरुवातीला तुम्हाला बोल सांगतो, नंतर वाजून दाखवतो. या सरपट्याच्याच 8 मात्र्यामध्ये लग्या कशा वाजवायच्या. तर बघा सुरुवातीला धात्रे किडतक धात्रे किडतक धात्रे किडतक धात्रे किडतक मागच्या व्हिडिओमध्ये झालेली आहे 4 मात्र्यामध्ये, पण ही 8 मात्र्यामध्ये बघा. धा तेरे किटतक ता तेरे किटतक ता तेरे किटतक ता तेरे किटतक या पद्धतीने बघा. धात्रे किडतक धात्रे किडतक धात्रे किडतक धात्रे किडतक. तर बघा नॉर्मल, फक्त स्लोली नॉर्मल अक्षर सांगत आहे. कळलं नाही तर व्हिडिओ मागचा बघून घ्या. परत ता तीर किट तक धा तीर किट ता तीर किट नंतर ता तीर परत परत ता तीर या पद्धतीने धा तीर या पद्धतीने वाजवायची. तर ही झाली सरपटी. तर याचाच उपयोग आपण लग्गी म्हणून अभंगामध्ये सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने उठावून घेऊन करू शकतो का. या पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरी गदी गण नागे ते किट तक तागे ते किट तक तागे ते किट तक तागे ते. तर खूप महत्वाची सरपटी आहे आणि लग्गी म्हणून याचा चांगल्यात चांगल्या पद्धतीने वापर होतो. हातामध्ये वजन, स्पष्टता, बोट्याच्या कांड्यांमध्ये, चाटमध्ये, सर्व गोष्टींमध्ये वजन येऊन जाईल. तर गदी गण नागे ते बघा. गदी बघा, गदी गण नागे ते बघा, गदी गण नागे ते. पुन्हा किट तक तागे तिट किंवा नागे तिट दोन्ही पद्धतीने चाटवर वाजत असताना खापेवर आणि चाटवर या पद्धतीने पुन्हा पुन्हा परत परत या पद्धतीने या पद्धतीने. आणि किट वाजवलं तरी चालते, दोन्ही पद्धतीने प्रॅक्टिस या पद्धतीने. तर आता पूर्ण लई मध्ये बघा. या पद्धतीने या पद्धतीने वाजले जाते.
गदिगण तिकडे 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 या पद्धतीने. तर ही सरपटी आपण लग्गी म्हणून चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. तर त्यानंतरची सरपटी एकदम उत्कृष्ट पद्धतीने वजनात थापेमध्ये आपण लग्गीमध्ये वाजू शकतो. धा तिरे किट तक ता तिरे किट तक ता तिरे किट धा तिट कथा गदिगण या पद्धतीने. बघा अक्षराची ओळख सांगण्याची गरज नाही. परत या पद्धतीने वाजवायची उत्कृष्ट पद्धतीने वाजल्या जाते उठावून घेऊन लग्गी. त्यानंतर त्याचाच प्रकार धा तिरेकिट धा तिटकता गदिगण ता तिरेकिट धा तिटकता गदिगण. बघा खूप महत्वाचं धा तिरेकिट धा तिटकता गदिगण ता तिरेकिट धा तिटकता गदिगण. थापेमध्ये एकदम क्लिअरिटी आणि थापेवर सरपटी वाजवताना सुद्धा स्पीड आपल्या हाताला येऊन जाते. तर खूप महत्वाचे आणि याचे प्रकार सुद्धा आहेत. तर ते प्रकार मी नंतरच्या व्हिडिओमध्ये स्पेशल या बोलाचे प्रकार तुम्हाला सांगणार आहे. तर बघा धा तिरेकिट धा धा तिटकता गदिगण प्रता तीर किट धा तिटकता गदिगण या पद्धतीने. वाजवायची परत बघा खूप चांगल्या पद्धतीने वाजले जाते. या पद्धतीने वाजवायची. त्यानंतर एक शेवट देतो. खूप आहे त्याच्यामध्ये लग्गे देण्याकरता, पण उत्कृष्ट चौपट जे वाजतात आणि आपल्या हातामधून जे निघतात मोठमोठे वादक जे वाजवतात तेच मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर अगोदर झालेली मागच्या व्हिडिओमध्ये झालेली धेकिट तागेनं धेट तेकिट तागेनं धिट या पद्धतीची मागच्या व्हिडिओमध्ये झाली. तर याच्यामध्ये बघा धेकिट तागेनं धिट धिकिट तागेनं धिट धिकिट तागेनं धिट तिकिट तागेनं धिट 8 मात्र्यामध्ये धेकिट तागेनं धिट धिकिट तागेनं धिट धिकिट तागेनं धिट तिकिट तागेनं धिट या पद्धतीने. बघा उलटी वाजवायची तर्जनी बोटामध्ये धिकिट या पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे. धिकिट वाजवायचा फक्त असं एवढंच याच्यामध्ये चेंज आहे. या पद्धतीने वाजल्या जाते. तर परत बघा उठान घेऊन वाजून दाखवतो. या पद्धतीने वाजल्या जातात. तर खूप महत्त्वाच्या सरपट्या आहेत. तर या सरपट्या एकदम व्यवस्थितपणे चौपट लग्गे म्हणून याचा आपण वापर करू शकतो आणि मोठमोठे वादक ह्याच लग्ग्या वाजवतात. तर ह्या मेन म्हणजे सरपट्या आहेत आणि याच्या वादनाने आपल्या हातामध्ये क्लिअरिटी, चपलता आणि वेगळे वळण सुद्धा आपल्या हाताला मिळते. तर खूप महत्त्वाच्या सरपट्या येतात.
तर याची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा, तुम्हीही करा, मीही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करेन. व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामकृष्ण हरी.